आदरणीय स्पर्धेचे आयोजक, सन्माननीय परीक्षक वर्ग, इतर स्पर्धक व श्रोते हो, नमस्कार. मी वैष्णवी वीरेंद्र परकाळे, राष्ट्रीयत्व हिंदुत्व, राहणार कळवा ठाणे, व्यवसायाने परिचारिका, युवा गट. माझा विषय हा केवळ इतिहासाशी संबंधित नाही, तर तो भारताच्या वर्तमान सुरक्षिततेशी आणि भविष्यातील सामर्थ्याशी निगडीत आहे. माझा विषय आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारातील शस्त्रसज्ज भारत आणि ऑपरेशन सिंदूर. राष्ट्राला शस्त्राची नाही तर शांतीची गरज असते. हे विधान केवळ ऐकायला आणि बोलायला सुंदर वाटते, कारण अहिंसा ही श्रेष्ठ आहेच, परंतु अहिंसेचे संरक्षण करण्याकरता शक्तीची गरज नाही का? शत्रू जर समोर शस्त्र घेऊन उभा ठाकला असेल तर केवळ शांतीची भाषा करून स्वतःचे संरक्षण करता येईल का आणि राष्ट्राचे स्वातंत्र्य टिकवता येईल का? कदापि नाही. आणि या नाहीमधूनच जन्म घेतो तो सावरकरांच्या विचारातील शस्त्रसज्ज भारत. अहिंसा परमो धर्म, धर्म हिंसा तथैवच या विचारानेच प्रेरित होऊन सावरकरांनी संन्यस्त खडक हे संगीत नाटक लिहिले. यात त्यांनी गौतम बुद्धांच्या विचारांचा आणि गौतम बुद्धांचा आदरच केला आहे. यातील गौतम बुद्ध हे शांततेचे जरी प्रतीक असले तरी ते संघर्षाच्या केंद्रस्थानी आहेत. गौतम बुद्धांच्या सांगण्यावरून शाक्य सेनापती विक्रमसिंग शस्त्राचा त्याग करतात, संन्यासी होतात. बुद्धांच्या अहिंसेच्या विचाराने प्रेरित होऊन शाक्य जनता देखील शस्त्रांचा त्याग करते. याचा परिणाम असा होतो की राज्याचे संरक्षण मात्र करायला ते विसरतात. त्याची सुरक्षितता धोक्यात येते आणि याचाच फायदा शेजारील कोसळ राजा उचलतो आणि आक्रमण करून येतो. त्यावेळेस शाक्य राज्य हे विक्रमसिंहाचा पुत्र वल्लभ याच्या सेनापतित्वाखाली ते आक्रमण परतवून लावायचा प्रयत्न करतो, परंतु ते त्यांना शक्य होत नाही. विक्रमसिंहाची सून सुलोचना स्वतः सैनिकी वेश परिधान करून रणांगणावर उतरते, परंतु दोघांचाही शेवट हा सारखाच होतो. शेवटी त्रस्त शाक्य आपल्या भूतपूर्व सेनापती विक्रमसिंहाकडे जातात. विक्रमसिंह आणि गौतम बुद्ध यांच्यामध्ये धर्म आणि नीती यामध्ये वादविवाद होतात आणि शेवटी विक्रमसिंग स्वतः त्यागलेले संन्यस्त खडक उपसून काढतात आणि शाक्य सैन्याला विजय मिळवून देतात. धर्माला शांतता गरजेची आहे, परंतु या शांततेसाठी स्वतःचा समाज, संस्कृती आणि राष्ट्रच जर गमवावे लागत असेल तर त्या शांतीचा काय उपयोग? सावरकर नेहमी म्हणायचे, जे राष्ट्र, जो समाज हा शस्त्रहीन असतो ते राष्ट्र स्वतःचे स्वातंत्र्य टिकवू शकत नाही. जे राष्ट्र स्वतःचे स्वातंत्र्य टिकवू शकत नाही, संरक्षण करू शकत नाही, ते राष्ट्र इतिहासात टिकत नाही. आणि इतिहासात जर राष्ट्राला टिकायचे असेल तर राष्ट्राकडे नीतीपेक्षा बळ कधीच कमी नसावे. सावरकरांचे हे विचार हे त्या काळातील राजकीय आत्महत्याच होती, परंतु सावरकर ठाम राहिले, कारण राष्ट्राच्या सीमा ह्या चरख्याच्या चातीने नाहीत तर तलवारीच्या टोकाने कोरून निश्चित करायच्या असतात, हा सावरकरांचा मूलमंत्र होता. यामुळे सावरकरांवर टीकाही झाली, परंतु सावरकर हे अडळ होते, कारण सावरकर भावनाविवश नव्हते, सावरकर क्रांतिकारक होते. सावरकरांचे विचार हे काल्पनिक नव्हते, तर सावरकरांचे विचार हे वास्तववादी होते. सावरकर युद्धाचे उपासक नव्हते, तर सावरकर युद्धासाठी सक्षम असण्याचे आणि सत्याचे उपासक होते. सावरकरांनी शस्त्रपूजेचे समर्थन केले नाही, परंतु सावरकरांनी सज्जतेचे समर्थन केले. सावरकर कल्पनाविलासी नव्हते, तर सावरकर हे द्रष्टे होते. त्यांचे विचार इतरांना आक्रमक वाटले का? स्वतःचे संरक्षण करणे आणि त्यासाठी शस्त्रसज्ज असणे म्हणजे आक्रमण आहे का? अतिक्रमण रोखण्यासाठी स्वतःच्या घराला कुलूप लावणे म्हणजे आक्रमण आहे का? आत्मसंरक्षणासाठी समाजाला आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे म्हणजे आक्रमण आहे का? सीमेवरती सैनिक सतर्क आणि सज्ज ठेवणे म्हणजे अन्याय आहे का? आणि दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देणे म्हणजे कौर्य आहे का? नाही, नाही, नाही. शस्त्रसज्ज भारत म्हणजे युद्धखोर भारत नव्हे, तर युद्ध टाळण्यासाठी सक्षम भारत होय. आणि म्हणूनच त्यांनी युवकांना शस्त्र प्रशिक्षण, सैनिकी शिस्त, बळकट शरीर यासाठी प्रेरित केले. आणि त्यांच्या विचारातील शस्त्रसज्ज भारत आज आपण प्रत्यक्षात उतरताना पाहतोय. भारत आज स्वतःची क्षेपणास्त्रे तयार करतोय.
तो आधुनिक असे नौदल आणि वायुसेना उभारतोय. तो सीमेवरती सतर्क राहतोय. आज भारत आत्मनिर्भर होतोय. सावरकरांच्या विचारातील हाच तो शस्त्रसज्ज भारत. सावरकरांचे विचार आज धोरण, संरक्षण आणि कृती या तिन्हीमधून उतरताना दिसतात. आणि याची पोचपावती म्हणजे 7 मे 2025 रोजी केलेले ऑपरेशन सिंदूर. ऑपरेशन सिंदूर हे केवळ लष्करी अभियान नव्हते, तर ती भारताच्या बदललेल्या राष्ट्रधोरणाची घोषणा होती. धैर्यशील विचारांचे कृतीतील प्रत्युत्तर होते. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने या जगाला ठणकावून सांगितले की आता भारत शांत बसत नाही. आम्हाला शांतता हवी आहे, आम्ही शांतता इच्छितो, परंतु आम्ही दुर्बल नाही. आम्ही सहनशील आहोत, संयमी आहोत, परंतु दुसरा जर आमच्यावर कुरघोडी करत असेल तर आम्ही भीतीपोटी गप्प बसत नाही. आता भारत इशारे देत नाही, आता भारत उत्तर देतो. सावरकरांच्या विचारातील भारत आज केवळ पुस्तकात नाही, तर तो सीमेवर सतर्क राहतो. तो सैनिकांच्या शिस्तीत दिसतो आणि राष्ट्राच्या आत्मविश्वासात प्रतिबिंबित होतो. इथे एक स्त्री म्हणून मला एक गोष्ट प्रकर्षाने नमूद करावीशी वाटते. याच भारतात आम्हा स्त्रियांना बलात्कार होत असताना प्रतिकार करणे शक्य नसेल तर श्वास रोखून ठेवा आणि मृत्यूला जवळ करा हे सांगितले जात होते. आज त्याच भारतात कॅप्टन सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंग या ऑपरेशन सिंदूरमध्ये रणरागिणीसारख्या सिंहाचा वाटा उचलताना दिसतात. हाच आहे माझा आजचा शस्त्रसज्ज भारत. यामधून आम्ही युवकांनी काय घ्यायचे, तर आपले शरीर हे सशक्त आणि बळकट असायला हवे. आमच्यामध्ये शिस्त हवी, आमच्यामध्ये राष्ट्रभक्ती हवी. आम्ही केवळ हक्क मागू नयेत, तर आम्ही कर्तव्यही पार पाडायला हवेत आणि वेळप्रसंगी राष्ट्रासाठी उभे राहायला हवे. सावरकरांचे विचार हे कधीच कालबाह्य नव्हते, तर ते कालजयी होते. सावरकर हे म्हणाले नाहीत की युद्ध करा, परंतु सावरकर हे म्हणाले की युद्ध टाळण्यासाठी सक्षम आणि शक्तिशाली बना. शांतीची किंमत असते, परंतु ती किंमत शक्तीच भरू शकते. शांती हवी असेल तर शक्तीला पर्याय नाही. आज या स्पर्धेच्या निमित्ताने मला माझे विचार मांडण्याची ही जी संधी मिळाली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.